Dear students, yesterday we have seen in the introductory part of sound waves, definition of transverse wave, longitudinal wave and their propagations. Now today we learn the distinguish between longitudinal wave and transverse wave. So what is the longitudinal wave? सांगा बेटा longitudinal wave आपण काल लर्न केलेला आहे. काय longitudinal wave म्हणजे? A wave in which particles of the medium vibrate parallel to the direction of propagation of wave. Parallel to the direction of propagation of wave. Example, sound waves are longitudinal waves. Just I am talking and producing the longitudinal waves. म्हणजे बेटा याचं एक्झाम्पल काय? साऊंड वेव्स आर ओनली लॉन्जिट्युडनल वेव्स. व्हॉट अबाउट द ट्रान्सवर्स वेव्ह? सांगा मला काय असतं? व्हॉट इज द ट्रान्सवर्स वेव्ह? अ वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ propagation of wave. Perpendicular to the direction of propagation of the wave. And what is the example of transverse wave? The example of transverse wave is wave on a stretched string. दोरा जर ताणून धरला आपण त्याला ओढून सोडलं मध्यभागी तर अशा टाईपची वेव्ह जी प्रोपोगेट होते त्या टाईपच्या वेव्हला आपण कोणती वेव्ह म्हणतो? ट्रान्सवर्स वेव्ह. तर या दोन वेव्हमध्ये काय फरक असेल? लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि ट्रान्सवर्स वेव्ह मधला काय फरक असेल तो पॉइंट आपण इथं लर्न करत आहे. तर मुलांनो नोट करा पुढचा पार्ट जो असेल तो कोणता बेटा? डिस्टिंग्विश बिटवीन ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडनल वेव्ह. एक एक पॉइंट आपण इथं लर्न करूया. पहिला पॉइंट ऑब्वियसली काय असेल सांगा? पहिला पॉइंट इथं डेफिनेशन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडनल वेव्ह. पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. आणि इथं काय असेल? पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह. फर्स्ट पॉइंट यू नोट हियर. द पार्टिकल्स ऑफ मीडियम vibrates. Particles of the medium vibrates perpendicular to the direction of propagation of the wave. Direction of propagation of the wave. लक्षात येतं? परपेंडिक्युलर शब्द महत्त्वाचा इथं. परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन. आणि इकडे काय असेल बेटा? पार्टिकल्स ऑफ द मीडियम. पार्टिकल्स ऑफ द मीडियम. पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट्स parallel to the direction of propagation of wave. लक्षात आला पहिला पॉइंट? The particles of the medium vibrates parallel to the direction of propagation of the waves. First point. Do you understand here? काय बेटा ही वेव्ह आहे अशी ट्रान्सवर्स वेव्ह. या डायरेक्शनला मूव्ह होत आहे. पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट. हे पहा, हे असा पार्टिकल व्हायब्रेट झाला अप आणि या दोन्हीमधला अँगल 90 डिग्री. आणि हे डाऊनवर्ड डायरेक्शनचे पार्टिकल आणि हे असं यामधला परत अँगल 90. आणि इथं जे असेल आता मी तुम्हाला सांगितलं होतं कॉम्प्रेशन रेरिफेक्शन. कॉम्प्रेशन इज ए रिजन आणि पार्टिकल मूव्ह होतात अशा डायरेक्शनमध्ये. ही एक लाईनमध्ये एक पार्टिकल, हे सर्व पार्टिकल असं पुढे गेले आणि परत रेरिफेक्शन फॉर्म होतं तिथं. आणि रेरिफेक्शन वाईडली सेपरेटेड पार्टिकल्स असतात आणि दे मूव्ह अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन.
म्हणजे अशा पद्धतीनं ही वेव्ह अशी प्रोपोगेट होते. ही अशी पुढे चाललेली वेव्ह आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह. आणि पार्टिकल्स कसे व्हायब्रेट होतात? अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह ऑर पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह. म्हणजे लॉन्जिट्युडनल आणि ट्रान्सवर्स वेव्ह काही असेल तर हे पिक्चर डोळ्यापुढे ठेवायचं. हे लॉन्जिट्युडनल वेव्हचं आणि हे ट्रान्सवर्स वेव्हचं. मला वाटतं आता पहिला पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. चला बेटा आता दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया आपण. दुसरा पॉईंट डिस्टिंग्विशमध्ये काय असेल तर या ठिकाणी आता सिमिलर पॉईंट असतील ते आपण डिस्टिंग्विशमध्ये घेत नाही तरी पण सांगतो. लॉन्जिट्युडनल वेव्ह कॅरीज एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अँड ट्रान्सवर्स वेव्ह आल्सो कॅरीज एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर. दोन्हीही टाईपच्या वेव्हमध्ये एनर्जी प्रोपोगेट होते. एनर्जी इज टू बी ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. मग काय असतो फरक? तर या ठिकाणी जे असेल इट कॅरीज एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस विदाउट चेंज इन डेन्सिटी ऑफ मीडियम. मीडियमची डेन्सिटी इथं चेंज होत नाही आणि इथं मात्र मीडियमची डेन्सिटी चेंज होते. कसं आहे? दोरा आहे, दोऱ्याचा साईज चेंज होतो, शेप चेंज होतो त्याचा. म्हणजे सरळ असा स्ट्रेच केलेला दोरा ओढून सोडला तर तो क्रस्ट अशा फॉर्मॅटमध्ये आकार त्याचा बदललेला असतो. पण लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालली असेल तर त्या ठिकाणी मीडियमची डेन्सिटी बदलते बेटा. आता मीडियमची डेन्सिटी कशी बदलते? क्राउडेड पार्टिकल्स. आता हे जे पार्टिकल्स इथं मी तुम्हाला दाखवलेले आहेत कोणते पार्टिकल्स आहेत? कॉम्प्रेशनचे पार्टिकल. इथं पार्टिकल रेरिफॅक्शनचे वाईडली सेपरेटेड कमी डेन्सिटी. इथं डेन्सिटी वाढली, इथं डेन्सिटी कमी झाली. कोणत्या वेव्हमध्ये? लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये. ट्रान्सवर्स वेव्हमध्ये दोऱ्याची थिकनेस कमी अधिक होते का? वेव्ह प्रोपोगेट होते त्यावेळेस? अजिबात नाही. मग काय असेल दुसरा पॉईंट? इट कॅरीज एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस विदाउट चेंज इन डेन्सिटी ऑफ मीडियम. विदाउट चेंज इन डेन्सिटी ऑफ मीडियम. आणि इकडे काय येईल बेटा? विथ द चेंज इन डेन्सिटी ऑफ मीडियम. सो दॅट यू नोट दिस सेकंड पॉइंट. इट कॅरीज एनर्जी. इट कॅरीज एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. one place to another place without change in density of medium. Without change in density of medium. Without change in density of medium. आणि इथं काय होतं बेटा? कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन फॉर्म झाल्यामुळे मीडियमची डेन्सिटी चेंज होते. म्हणजे सेकंड पॉइंट, इट कॅरीज एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. वन प्लेस टू अनदर प्लेस with the change in density of medium. With the change in density of medium. With the change in density of medium. आणि इथं without change in density of medium. आता तिसरा पॉइंट काय असेल बेटा? In transverse wave crest and troughs are formed. एक ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय? एक क्रेस्ट आणि ट्रफ, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स पार्ट तयार होतात. वन क्रेस्ट अँड वन ट्रफ फॉर्म अ ट्रान्सवर्स वेव्ह. आणि इकडे काय लॉन्जिट्युडनलमध्ये सांगा बरं काय असतं त्या वेव्हमध्ये? इन केस ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह वन कॉम्प्रेशन अँड वन रेरिफॅक्शन. One compression and one rarefaction forms the longitudinal wave. तर यामध्ये तिसरा पॉइंट, वन क्रेस्ट अँड वन ट्रफ
one crest and one trough forms the transverse wave. Transverse wave. One crest and one trough form the transverse wave. आणि इथं बेटा one compression and a rarefaction. One compression and a rarefaction forms the longitudinal wave. म्हणजे एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून ट्रान्सवर्स होते आणि एक कॉम्प्रेशन आणि एक रेरिफेक्शन मिळून लॉन्जिट्युडनल वेव्ह तयार होते. आल्या लक्षामध्ये. आता त्यानंतर चौथा पॉईंट काय असेल सांगा बरं. ही वेव्ह मीडियममधून जेव्हा पास होते त्यावेळेस मीडियमचा साईज आणि शेप बदलतो. साईज आणि शेप बदलत असेल तर कोणत्या टाईपचं इलॅस्टिसिटी, आता इलॅस्टिसिटी टॉपिक पुढे मला शिकवायचं आहे तुम्हाला. त्या इलॅस्टिसिटी टॉपिकमध्ये आपल्याला बरंच डिटेल लर्न करायचं आहे बेटा. इलॅस्टिसिटी टॉपिक आपल्याला काही कन्सेप्ट जे असतात ते दुसऱ्या टॉपिकचे या टॉपिकमध्ये बारो केलेले आपण घेतलेलं आहे, पण डिटेल तिथं पाहतो. म्हणजे ही वेव्ह मीडियममधून जेव्हा पास होते त्यावेळेस मीडियमची साईज आणि शेप चेंज होतात. आणि साईज आणि शेप चेंज होत असेल तर ती प्रॉपर्टी कोणती असते. इट पजेसेस द प्रॉपर्टी ऑफ 2-3 टाईपच्या प्रॉपर्टीज आहेत. व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी, त्यानंतर शेप इलॅस्टिसिटी. व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी, शेप इलॅस्टिसिटी आणि यंग्स मॉड्युलस असे 3 म्हणतो बेटा. यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि तिसरं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता साईज आणि शेप चेंज होत असेल तर इट पजेसेस द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. व्हॉल्यूम चेंज होत असेल, आता ही लॉन्जिट्युडनल वेव्ह पास झाल्यानंतर याच्या ठिकाणी डेन्सिटी चेंज होते. बल्क मॉड्युलस म्हणजे डेन्सिटी चेंज झालं तर व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी म्हणजेच बल्क मॉड्युलस. थोडं हे तुम्हाला लक्षात ठेवा, पुढे ते क्लिअर करूया. तर चौथा पॉईंट असेल बेटा, when this wave propagates in a medium, this wave propagates in a medium possesses the property of मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. हे थोडंसं तुम्हाला आता पुढे आपल्याला लर्न करायचं आहे. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि इकडे काय सांगितलं बेटा, बल्क मॉड्युलस. सायंटिस्टचं नाव आहे बल्क मॉड्युलस किंवा व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी. वेन लॉन्जिट्युडनल वेव्ह पासेस थ्रू द मीडियम, हे ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल तर इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी कोणती, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि इकडे बल्क मॉड्युलस ऑर व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी. वेन this type of wave passes through the medium, this type of the wave passes through the medium possesses the property of volume elasticity or bulk modulus. ऑलरेडी तुम्ही लर्न केला असेल या प्रॉपर्टी सुद्धा.
परंतु लिंकिंगमध्ये परत मी इथं तुम्हाला हे घेत चाललेलं आहे बेटा. हा चौथा पॉईंट क्लिअर झाला. आता ट्रान्सव्हर्स वेव्ह मीडियममधून पास होत असेल तर व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह त्याचा एक फॉर्म्युला आहे आणि याचा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ह पासेस थ्रू द मीडियम, द व्हेलॉसिटी मीडियम पजेसेस. आता मीडियम पजेसेस कोणतं? व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी मी म्हटलं बेटा. व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी. ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मल असे दोन शब्द आहेत. आता ही वेव्ह मीडियममधून पास होत असेल, ही वेव्ह म्हणजे कोणती? ट्रान्सव्हर्स वेव्ह मीडियममधून पास होत असेल तर मीडियमचं टेम्परेचर वाढत नाही. टेम्परेचर वाढत नाही असं आहे का बेटा? दोऱ्याला असं एक घेतलात, आता एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक दोरा घेतलात, एक एंड दोऱ्याचा कुठं बांधून ठेवा, भिंतीला एक खिळा मारा, तिथं दोऱ्याचा एक एंड बांधून ठेवा आणि दुसरा तुमच्या हातात ठेवा. असं प्लग करा, असं हेलकावा द्या. प्लग केल्यानंतर काय होतं? हे ट्रान्सव्हर्स वेव्ह अशा पद्धतीनं काय होते? प्रोपोगेट होते. तर त्या दोऱ्याची टेम्परेचर वाढतं का? नाही, टेम्परेचर रिमेन्स सेम. पण इथं आयसोथर्मल इलॅस्टिसिटी. आयसो मीन्स सेम, थर्मल मीन्स टेम्परेचर. द मीडियम पजेसेस द आयसोथर्मल. ट्रान्सव्हर्स वेव्ह पासेस थ्रू द मीडियम. ट्रान्सव्हर्स वेव्ह पासेस थ्रू द मीडियम. मीडियम पजेसेस द आयसोथर्मल इलॅस्टिसिटी. कोणती इलॅस्टिसिटी? आयसोथर्मल इलॅस्टिसिटी. आणि हेच कन्सेप्ट इकडे घेतलात तर मीडियम पजेसेस ॲडियाबॅटिक इलॅस्टिसिटी. थोडं आता हे शब्द इलॅस्टिसिटीमधून आलेला आहे, फक्त लक्षात ठेवा, तो पुढे आपल्याला क्लिअर होतो बेटा. तर इथं फिफ्थ पॉईंट जो असेल, आता याचा पाचवा पॉईंट जो असतो डिस्टिंग्विशमधला, इथं फिफ्थ पॉईंट मीडियम पजेसेस ॲडियाबॅटिक आयसोथर्मल. आयसो मीन्स सेम, थर्मल मीन्स टेम्परेचर. आयसोथर्मल इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी आयसोथर्मल इलॅस्टिसिटी म्हणजे टेम्परेचर जे असतं मीडियमचं हे कॉन्स्टंट असतं. आणि इथं काय येईल बेटा सांगा बरं मला? फिफ्थ पॉईंट मीडियम पजेसेस द प्रॉपर्टी ऑफ ॲडियाबॅटिक इलॅस्टिसिटी. ॲडियाबॅटिक इलॅस्टिसिटी म्हणजे ॲडियाबॅटिकचा अर्थ काय? एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट पण टेम्परेचर मे चेंज, आयदर इन्क्रीज ऑर डिक्रीज. कॉम्प्रेशन झालं, पार्टिकल क्राऊड झाले की टेम्परेचर वाढतं. वाईडली सेपरेटेड असेल तर टेम्परेचर कमी होतं. मी तुम्हाला सांगितलं आहे कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन तयार होतात म्हणलं. मग कॉम्प्रेशन म्हणजे काय? क्राऊड पार्टिकल, एकत्र आलेले पार्टिकल टेम्परेचर वाढतं तिथं डेन्सिटी वाढल्यामुळे. आणि रेरिफॅक्शन झालं तर टेम्परेचर कमी. पण मीडियम पजेसेस द प्रॉपर्टी ऑफ द मीडियम possesses the property of adiabatic elasticity. Medium possesses the property of adiabatic elasticity. शब्द महत्वाचा आहे. ॲडियाबॅटिक तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असेल. ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोथर्मल आपल्याला पण हीटमध्ये लर्न करायचं आहे बेटा. ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मल प्रोसेस या केमिस्ट्रीमध्ये आहेत. आपल्या फिजिक्समध्ये थर्मोडायनामिक्स हीट सेक्शनमध्ये एक टॉपिक आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्याचं डिटेल लर्न करायचं आहे. ॲडियाबॅटिक इलॅस्टिसिटी, ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय? एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट बट टेम्परेचर मे चेंज, इन्क्रीज ऑर डिक्रीज. ॲडियाबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर ऑफ द मीडियम रिमेन्स कॉन्स्टंट. Temperature remains, the process in which temperature of the medium remains constant is called as isothermal process. त्याला आपण कोणती प्रोसेस म्हणले? आयसोथर्मल. आता बेटा ही व्हेलॉसिटी, या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला ट्रान्सव्हर्स वेव्ह मीडियममधून पास होत असेल तर व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स, दॅट इज द व्हेलॉसिटी of transverse
wave is V is equal to square root of E divided by upper square root of T divided by M, where T काय T tension in the string, टेन्शन इन द स्ट्रिंग, हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट दिलेला आहे, डेरिवेशन आहे. व्हेलॉसिटी ऑफ ए ट्रान्सवर्स वेव्ह इज गिवन बाय V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ T डिवाइड बाय T इज टेन्शन इन द स्ट्रिंग अँड स्मॉल m मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ. लक्षात येतं का बेटा? मास पर युनिट लेंथ म्हणजे मास ऑफ युनिट लेंथ. युनिट म्हणजे एका सेंटीमीटरचा मास, मास पर युनिट लेंथ. आता हीच इकडे काय असेल सांगा मला. लॉन्जिट्युडनल वेव्हची व्हेलॉसिटी व्हेन अ लॉन्जिट्युडनल वेव्ह पासेस थ्रू द मीडियम possesses the volume elasticity or bulk modulus. Volume elasticity or bulk modulus. म्हणून the velocity of longitudinal wave, velocity of longitudinal wave is given by, velocity of longitudinal wave is given by काय बेटा फॉर्म्युला? V is equal to square root of E divided by rho, where E काय असेल? इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी ऑफ मीडियम म्हणजेच बल्क मॉड्युलस. त्याला के सुद्धा म्हणतात ना, काही बुकमध्ये के डिवाइड बाय रो म्हणलेलं आहे. म्हणजे के म्हणजे काय? बल्क मॉड्युलसचा सिम्बॉल के. तर वेअर ई इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी ऑफ मीडियम, इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी ऑफ मीडियम, इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी ऑफ मीडियम, राईट. हां, आणि रो काय असेल सांगा बेटा मला. रो काय असेल? व्हॉट इज रो? डेन्सिटी ऑफ मीडियम. अँड रो इज द डेन्सिटी ऑफ मीडियम. रो इज द डेन्सिटी ऑफ मीडियम. तर बेटा हे जे असतील एखाद्या वेळेस तुम्हाला म्हणजे सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनमध्ये विचारलं डिस्टिंग्विश बिटवीन इलॅस्टिसिटी कोणती लॉन्जिट्युडनल वेव्ह अँड ट्रान्सवर्स वेव्ह, तर त्यामध्ये हे पॉईंट्स तुम्ही इथं कव्हर करून घ्यायचे. एंटायर द ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडनल वेव्हमधला फरक दोन्हीमधला आपण घेतला. आणि मग आता लास्टचा एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. 7th पॉईंटसुद्धा ही काय असेल? कोणत्या वेव्ज आहेत ह्याचं एक्झाम्पल जे असेल, वेव्ज ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग, दोऱ्यावरून जाणाऱ्या वेव्ज ऑन ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग. आणि इथं काय असेल? लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये काय असेल बेटा सांगा बरं मला. साऊंड वेव्ज. साऊंड वेव्ज आर ओनली लॉन्जिट्युडनल वेव्ज. कोणत्या? लॉन्जिट्युडनल वेव्ज. साऊंड वेव्ज आर लॉन्जिट्युडनल वेव्ज. आता बेटा ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह मीडियममधून जात असेल, मीडियमची गरज आहे का? आता वेगवेगळ्या टाईपच्या वेव्ज आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे, त्याला कुठल्या मीडियमची गरज नाही. आता लाईट इज ए व्हेव. आता लाईट एनर्जी फ्रॉम सन रिसिव्ज ऑन द सरफेस ऑफ अर्थ इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. लाईटसुद्धा हे काय आहे? वेव्ह आहे. कोणती वेव्ह आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. त्याला मीडियम लागतं, असेल तरी चालेल नसेल तरी चालेल, परंतु साऊंड वेव्ज रिक्वायर्स मटेरियल मीडियम. विदाउट मटेरियल मीडियम साऊंड एनर्जी कॅनॉट बी प्रोपोगेटेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. मला वाटतं एक लोअर क्लासला तो एक एक्सपेरिमेंट करून लर्न केला असेल तुम्ही.
साऊंड वेव्स रिक्वायर मटेरियल मीडियम. हे एक स्टेटमेंट मी सांगत आहे, याचा एक एक्सपेरिमेंट लोअर क्लासला तुम्ही लर्न केलेलं आहे. आठवतं का? पहा, सांगतो 1 मिनिटात. की एक मोठं काचेचं भांडं, त्याला ग्लास जार म्हणतो, त्यामध्ये एक बेल ठेवायची आणि बेल तुम्ही रिंगिंग केलात तर डायरेक्ट आपल्याला आवाज येतो. बरोबर आहे? आठवतं एक्सपेरिमेंट. आणि नंतर काय करायचं, त्या ग्लास जारमधला एअर जो असेल तो एअर बाहेर काढायचा व्हॅक्यूम पंपनं, आणि नंतर परत बेल ऑन केलं तर हॅमरवर ते ॲक्शन दिसतं, आवाज येत नाही, कारण व्हॅक्यूम ठेवलेलं आहे, मीडियम काढून टाकलेलं आहे. तर विदाउट मटेरियल मीडियम साऊंड एनर्जी कॅनॉट बी प्रोपोगेटेड. इम्पॉर्टंट पॉईंट नोट करून ठेवा. साऊंड वेव्ज रिक्वायर मटेरियल मीडियम. साऊंड वेव्ज आर मेकॅनिकल वेव्ज, मटेरियल वेव्ज म्हणतो. साऊंड वेव्ज कोणत्या आहेत? मेकॅनिकल वेव्ज आहेत, मटेरियल वेव्ज आहेत. आणि ट्रान्सवर्स वेव्हसुद्धा मेकॅनिकलच आहेत, मटेरियलच आहेत. कशामुळे? दोरा जो असेल तो मटेरियल मीडियम आहे, त्याच्यावरून जाणाऱ्या वेव्ह ज्या असतील तर त्या ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. ट्रान्सवर्स वेव्ज. आता बेटा बेसिक डिफरन्स या दोन वेव्हच्या बाबतीमध्ये, ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह, ह्या कोणत्या मीडियममधून प्रोपोगेट होतात? सांगा बरं. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, वाटलंच तर आपल्याला 8th पॉईंट म्हणून इथं घेऊया. कोणता? 8th डिस्टिंग्विश पॉईंट. सांगा. 8th डिस्टिंग्विश पॉईंट रिगार्डिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. वेव्ह प्रोपोगेट होण्यासाठी आता इथं तुम्हाला मी पॉईंट दिला. ट्रान्सवर्स वेव्ह कॅन पास थ्रू सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. ह्या ट्रान्सवर्स वेव्ह सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमधून पास होतात का? ट्रान्सवर्स वेव्ह पासेस ओनली सॉलिड्स, नॉट लिक्विड अँड गॅसेस. लिक्विड आणि गॅसेसमधून ट्रान्सवर्स वेव्ह पास होत नाहीत. म्हणजे इट कॅन पासेस थ्रू, इट कॅन पासेस थ्रू सॉलिड मटेरियल ओनली. सॉलिड मटेरियल बेटा, ओनली. ओनली शब्द वापरलाय. लिक्विड आणि गॅसेसमधून पास होत नाहीत. चला इकडे पहा बरं. मला आता लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये विचार करा. चला सांगा. लॉन्जिट्युडनल वेव्ह पासेस थ्रू सॉलिड्स, लिक्विड्स, मटेरियल वेव्ज आहेत, म्हणजे मेकॅनिकल वेव्ज आहेत. तर कोणत्या मीडियममधून पास होतात? मटेरियल मीडियम तर ऑब्वियसली आहे, पण कोणत्या मीडियममधून? सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. सॉलिड डेफिनेट साईज आणि शेप असलेलं आहे. व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी आपण ज्याला म्हणलेलं आहे, तर इट कॅन पासेस थ्रू सॉलिड्स, लिक्विड अँड गॅसेस. तर बेटा इथं जे असेल 8th पॉईंट, इट कॅन पासेस थ्रू सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. तिन्ही मीडियममधून ह्या वेव्ह पास होतात. इट कॅन पासेस थ्रू सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस मीडियम. सो दिस इज डिस्टिंग्विश बिटवीन लॉन्जिट्युडनल वेव्ह. तर हे जे डिस्टिंग्विश आहे हे कशाचं? लॉन्जिट्युडनल वेव्ह अँड ट्रान्सवर्स वेव्हमध्ये. या दोन वेव्हमधला हा जो फरक आहे तो आपण इथं कंप्लीट केलेला आहे बेटा. आता याच्यानंतर पुढचं पार्ट जे असेल, तर कोणता पार्ट आहे पुढचा? तर सम डेफिनेशन्स रिलेटेड टू द वेव्ह. इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत, बेसिक कन्सेप्ट आहे, तर तो आपण इथं आता पुढे लर्न करूया बेटा. नेक्स्ट पॉइंट लिहा. सम डेफिनेशन्स रिलेटेड टू द वेव्ह. सम डेफिनेशन्स रिलेटेड टू द वेव्ह. तर या ठिकाणी तुम्ही पहा. सम डेफिनेशन्स रिलेटेड टू द वेव्ह. सम डेफिनेशन्स रिलेटेड टू दी वेव्ह. आता वेव्हच्या रिलेट काही बेसिक डेफिनेशन आहेत, या आपण लर्न करूया. आता वेव्ह म्हणल्यानंतर पटकन तुम्ही असं पिक्चर तुमच्या डोळ्यापुढे आलं पाहिजे बेटा. हे अशा टाईपची वेव्ह.
हा दोरा आहे इथं आणि याला प्लकिंग केलं तर अशा टाईपची वेव्ह होते. तर इथं जे असेल हा याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. हा पॉईंट बेटा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आयदर साइड्स ऑफ मेन पोझिशन, पीक टू पीक. असं इथला असा पीक आहे, इथं असा पीक आहे, फ्लॅट नाही. तर त्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. तर पहिली डेफिनेशन कोणती असेल वेव्हशी रिलेटेड? आता लक्षात ठेवा, ॲम्प्लिट्यूड अगोदर आपण लर्न केलेलं आहे, आठवतं का? ऑसोलेशनमध्ये ह्या सर्व डेफिनेशन झालेले आहेत. परत आपल्याला इथं त्याच डेफिनेशन परत आपण रिपीट करतो आहे. व्हॉट इज द ॲम्प्लिट्यूड? सांगा बेटा, व्हॉट इज द ॲम्प्लिट्यूड? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल आयदर साइड्स ऑफ मेन पोझिशन. आयदर कशामुळे म्हणलं? आता ही अप्पर साईड, ही लोअर साईड, म्हणजे इथून इथपर्यंत हे क्रेस्ट आणि हा ट्रफ मिळून एक वेव्ह झाली. ही ट्रान्सवर्स वेव्ह मी इथं तुम्हाला काढून दाखवलेली आहे. तर इथं हा जो पॉईंट आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटचा, हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. तर व्हॉट इज द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. डिस्टन्स म्हणत आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल आयदर साइड्स ऑफ मेन पोझिशन इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. तर नोट करा, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल्स, maximum displacement of the particles either sides of mean position. Maximum displacement of the particle either sides of mean position is called as maximum displacement of the particle either sides of mean position is called amplitude. Is called amplitude. आणि सिम्बॉल जो असेल बेटा हा ॲम्प्लिट्यूडचा ए, स्मॉल ए किंवा कॅपिटल ए. सिम्बॉल कोणताही तुम्ही वापरा. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल्स आयदर साइड्स ऑफ मेन पोझिशन इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड. ही पहिली टर्मिनॉलॉजिकल डेफिनेशन. ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी. येस, सांगा बेटा काय असेल? व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? आता हे जे इथून इथपर्यंतची एक वेव्ह आहे, अशा नंबर ऑफ वेव्ह पासिंग थ्रू मीडियम इन 1 सेकंड. एका सेकंदात असे किती झिगझॅग पास झाले? एका सेकंदात. दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स ऑर ऑसोलेशन कंप्लीटेड बाय पार्टिकल इन 1 सेकंड इज कॉल्ड as frequency. Number of oscillation performed by particle or number of vibrations performed by particle in 1 second is called frequency. आता number of vibrations completed by particle in 1 second is called frequency. आणि सिम्बॉल काय असेल? एन और एम. आपल्या पेपर इथं पहिल्या पार्टमध्ये एन घेतो आणि दुसऱ्या पार्टमध्ये एफ घेतो, फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल. कारण एन नंबर ऑफ टर्न्स तिथं वापरतात म्हणून याचा सिम्बॉल एफ किंवा एन. आणि कसं मेजर? SI युनिट याला ऑसोलेशन्स पर सेकंड और व्हायब्रेशन्स पर सेकंड. आणि यालाच दुसरं युनिट हर्ट्ज असं म्हणलेलं आहे. हर्ट्ज या सायंटिस्टनं पहिल्यांदा युनिट शोधून काढलेलं आहे आणि त्याचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर पिरियड. हां, सांगा बेटा पिरियड काय? कॅपिटल टी याचा सिम्बॉल. पिरियड आता पहा, इथून इथपर्यंतचा एक पिरियड असतो. तर दाखवतो मी तुम्हाला.
कॅपिटल टी लेटरने डिनोट करतो. टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन, वन व्हायब्रेशन इज कॉल्ड एज टाइम पिरियड ऑफ ए वेव. टाइम पिरियड ऑफ ए वेव is defined as time taken by the particle to complete one vibration. Time taken by the particle to complete one oscillation or vibration, one vibration is called period, is called period. आणि आता यामध्ये बेटा याचं सिम्बॉल कॅपिटल टी आणि या दोन्हीमध्ये रिलेशन काय, एन इज इक्वल टू 1/t. टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर्स. टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी काय असतात, एकमेकांचे रेसिप्रोकल मी म्हणलेले व्यस्त असतात. टाइम पिरियड इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी अँड फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. आणि टाइम पिरियड कशामध्ये मेजर करतो असं, SI युनिट ऑफ कॅपिटल टी इज सेकंड आणि अदर युनिट काय असतील, मिनिट, आवर, डे, वीक, मंथ, इयर असे अदर युनिट. पण SI युनिट काय असेल, टीचं सेकंड. SI युनिट टीचं सेकंड झाले. थर्ड, त्यानंतर फेज, पिरियड, फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड, देन ॲम्प्लिट्यूड, पिरियड, फ्रिक्वेन्सी, त्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. चला काय असेल रे व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह मीन्स, व्हेलॉसिटी शब्द व्हेलॉसिटी आल्यानंतर तुम्हाला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम झालं ना आपल्याला 11th मध्ये. व्हॉट इज द व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह मीन्स डिस्टन्स कव्हर्ड बाय द वेव्ह इन ए पिरियडिक टाईम, दॅट इज डिस्टन्स कव्हर्ड by a wave, distance covered by a wave in a periodic time, velocity of a wave is equal to distance covered by the wave in a periodic time. त्यानंतर बेटा वेवलेंथ याला सिम्बॉल कोणता आहे, ग्रीक लेटर लॅम्बडा. वेव्हलेंथचा सिम्बॉल जो आपण वापरतो इथं तो कोणता वापरतो बेटा, आपण ग्रीक लेटर लॅम्बडा आपण ज्याला म्हणतो. व्हॉट इज द वेव्हलेंथ ऑफ ए वेव्ह, सांगा बरं काय असेल. आता हा पार्टिकल मी घेतला बेटा, इथून इथपर्यंतची एक वेव्हलेंथ आहे, किंवा आपण मी काय करतो या पीक पॉईंटपासून पुढे इथं एक्सटेंड असं केलं, इथं घेतलं तर वेव्हलेंथ इथून इथपर्यंत. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेव्हलेंथ, सांगा बरं. आता तुम्ही म्हणाल एक डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट किंवा डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रफ, तुम्हाला असंही म्हणता येईल. पण ती क्रेस्ट आणि ट्रफ भाषेमध्ये झाली. जनरल डेफिनेशन मला सांगायची आहे. जनरल डेफिनेशन ऑफ वेव्हलेंथ, distance between two successive crest or two successive trough is also the wavelength of transverse wave. ते एका वेव्हलेंथ ट्रान्सवर्स वेव्हची वेव्हलेंथ झाली, किंवा डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स ऑर टू सक्सेसिव्ह रेरिफेक्शन असेल, ती सुद्धा डेफिनेशन ऑफ वेव्हलेंथ. पण कोणत्या वेव्हलेंथ झाली, सांगा कोणत्याची वेव्हलेंथ झाली, ती लॉन्जिट्युडनल वेव्हची. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स or distance between two successive rarefactions is called wavelength of longitudinal wave. Distance between two successive crest or two successive trough is called wavelength of transverse wave. मला जनरल डेफिनेशन काढायची आहे बेटा वेव्हलेंथची. काय असेल,
आता हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, या दोन पॉईंटमधले लेंथ म्हणजे वेव्हलेंथ. मग काय सांगता येईल? व्हॉट इज द वेव्हलेंथ? द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पोझिशन, ही एक पोझिशन आणि ही एक पोझिशन, विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. अत्यंत इम्पॉर्टंट डेफिनेशन. स्टेट ऑफ व्हायब्रेशन, आता हा पार्टिकल व्हायब्रेट झालेला अपवर्ड डायरेक्ट, हा पार्टिकल व्हायब्रेट झालेला अपवर्ड. सक्सेसिव्ह पोझिशन ऑफ द पार्टिकल विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. आता हा पार्टिकल अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत आहे आणि हा पार्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत आहे. दोघांची पोझिशन सारखी जरी असेल तर ही वेव्हलेंथ नाही. आलं लक्षात काय म्हणलं ते? कारण याचं ऑसिलेटिंग स्टेट अपवर्ड डायरेक्शन, याचं ऑसिलेटिंग स्टेट डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे हा पार्टिकल अपवर्ड डायरेक्शनच्या मोशनमध्ये आहे आणि हा पार्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनच्या मोशनमध्ये. म्हणजे हे पोझिशन्स सेम आहेत पण स्टेट सारखे नाहीत, ऑसिलेटिंग स्टेट सारखे नाहीत, म्हणून त्याला आपण वेव्हलेंथ म्हणत नाही. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेव्हलेंथ? द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पोझिशन्स ऑफ द पार्टिकल्स विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन, विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन्स. लक्षात आलं? इम्पॉर्टंट डेफिनेशन. द डिस्टन्स बिटवीन the distance between two successive positions which are in the same state of vibrations. The distance between two successive positions of the particles, two successive positions of the particles which are in the same state of vibration. आता परफेक्ट झालं. हा पॉइंट घेतला आणि हा पॉइंट सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. हा पॉइंट घेतलात आणि इथून असं हे घेतलात तर हा सुद्धा एक वेव्हलेंथ. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पोझिशन ऑफ द पार्टिकल्स, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पोझिशन ऑफ द पार्टिकल्स विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज वेव्हलेंथ, इज कॉल्ड ॲज वेव्हलेंथ, अँड इट इज डिनोटेड बाय लेटर लॅम्बडा. It is denoted by letter lambda and it is measured in. सांगा बेटा वेव्हलेंथ कशामध्ये मेजर करतात? वेव्हलेंथ म्हणजे ही डिस्टन्स आणि हे कशामध्ये? SI युनिट इन मीटर अँड CGS युनिट इज सेंटीमीटर. सेंटीमीटर. परंतु वेव्हलेंथ कशामध्ये मेजर करतात? एंगस्ट्रॉम युनिट. दॅट इज इट इज कॉमनली मेजर्ड in angstrom unit. याचं सिम्बॉल असं बेटा. आणि एंगस्ट्रॉम युनिट आणि SI युनिटमध्ये काय रिलेशन आहे? 1 एंगस्ट्रॉम युनिट लक्षात ठेवा प्रॉब्लेमसाठी इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. किती लहान युनिट आहे पहा. लेंथ मेजर करण्याचं किती लहान युनिट आहे. एक एंगस्ट्रॉम युनिट लेंथ म्हणजे 10⁻10, 10⁻10 पॉवर म्हणजे 0.000009 आणि त्याच्यानंतर 1 पुढे मीटर. म्हणजे टू मच लेस वेव्हलेंथ आपण मेजर करण्यासाठी फार स्मॉलर युनिट वेव्हलेंथ.
आणि त्यानंतर आणखीन एक डेफिनेशन पुढे वेव्हशी रिलेटेड आहे, वेव्ह नंबर. कोणतं? वेव्ह नंबर. सांगा बेटा काय असेल वेव्ह नंबर? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेव्ह नंबर? नंबर ऑफ वेव्हज पर मीटर. एका मीटरमधून किती वेव्ह पास होतात त्याला आपण वेव्ह नंबर म्हणतो. वेव्ह नंबर युनिट. वेव्ह नंबर, नंबर ऑफ वेव्हज पर मीटर. वेव्ह नंबर. नेक्स्ट डेफिनेशन, वेव्ह नंबर आणि याचा सिम्बॉल लॅम्बडा बार. लॅम्बडा काढायचं आणि त्याच्या डोक्यावरती बार द्यायचं बेटा. वेव्ह नंबर सिम्बॉल आहे वेव्ह नंबर. काय सांगितले डेफिनेशन सांगा? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेव्ह नंबर? नंबर ऑफ वेव्हज पर मीटर. द नंबर ऑफ वेव्हज पर मीटर. नंबर ऑफ वेव्हज पर मीटर म्हणजे एका मीटरमधून किती वेव्ह पास होतात. नंबर ऑफ वेव्हज पर मीटर म्हणजे याचा अर्थ काय? एका मीटरमधून किती वेव्हज पास होतात त्याला आपण नंबर ऑफ वेव्हज पर मीटर. ऑर दुसरी एक डेफिनेशन याची, ऑर अ रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. अ रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. A reciprocal of wavelength is called as wave number. आणि सिम्बॉल लॅम्बडा बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. आणि SI युनिट ऑफ लॅम्बडा बार इज पर मीटर और पर सेंटीमीटर. पर मीटर और पर सेंटीमीटर. पर मीटर और पर सेंटीमीटर हे लक्षात ठेवा बेटा. इथं SI युनिट. आता हे छोटे छोटे न्यूमरिकल या डेफिनेशनहून काही न्यूमरिकल वेव्ह नंबर वगैरे काढा असं विचारलं जातं, त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता पुढचे जे असेल अत्यंत इम्पॉर्टंट फॉर न्यूमरिकल्स और प्रॉब्लेम्स, a relation between velocity, wavelength and frequency. A relation between velocity, wavelength and frequency. नंतरचा पॉइंट नोट करा. A relation between velocity of wave, wavelength and frequency. A relation between velocity, wavelength and frequency of a wave. A relation between velocity, wavelength and frequency of wave. Select. What is here? Let us consider a transverse wave is propagating along a string. ट्रान्सवर्स वेव्ह कुठून प्रोपोगेट होत आहे? दोऱ्यावरून जात आहे. मी इथं तुम्हाला फिगर काढतो बेटा. ही अशा टाईपची वेव्ह आहे. ट्रान्सवर्स वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग द स्ट्रिंग, राईट. आणि हा इथून इथपर्यंतचा पिरियड हा, आणि इथून इथपर्यंतची वेव्हलेंथ, राईट. किंवा तुम्ही इथून इथपर्यंतचा टाईम जो घेतलेला आहे, हे इथं एक्स ॲक्सिसवरती टाईम घेतला, वाय ॲक्सिसवरती आपण डिस्प्लेसमेंट घेतलं, तर तो ग्राफ वेव्हचा अशा टाईपमध्ये येतो. देन व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह आत्ताच आपण लर्न केलं आहे. सांगा बेटा काय रे? डिस्टन्स कव्हर्ड बाय द वेव्ह इन ए पिरियड. डिस्टन्स कव्हर्ड बाय अ वेव्ह
डिवायडेड बाय पिरियड. डिस्टन्स कव्हर्ड बाय द वेव्ह इन ए पिरियड. आता टी सेकंदात किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे वेव्हनं? लॅम्बडा. दॅट इज व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड लॅम्बडा, लागलेला टाईम पिरियड कॅपिटल टी. therefore v is equal to lambda upon t. Again that is equal to n lambda. Since सांगा बेटा काय 1 upon t is equal to n. आपण काय लर्न केलेलं आहे? रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज फ्रिक्वेन्सी. रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज फ्रिक्वेन्सी and therefore v is equal to n. Relation between velocity and wavelength is v is equal to n lambda. v is equal to n into lambda. What is v? Velocity of a wave in a medium. What is n? Frequency and corresponding wavelength of the wave in that medium. Corresponding wavelength of the wave in that medium is the lambda. And so this is the simple relation between velocity, wavelength and frequency. Now when wave passes from one medium to another medium, पहा बेटा इथं मी तुम्हाला दिलेलं आहे, हा एक ग्लास ठेवलेला आहे. ही वेव एअर मीडियममधून आली आणि ग्लास मीडियममध्ये पास झाली. तर एअर मीडियममध्ये वेलॉसिटी v1 आणि वेव्हलेंथ लॅम्बडा 1 आणि ग्लास मीडियममधून वेव पास होते, त्याची वेव्हलेंथ बदलते, वेलॉसिटी बदलते, परंतु फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम. when wave passes from one medium to another medium, when wave passes from one medium to another medium, its frequency remains same, only velocity and wavelength changes. So that for air medium v1 is equal to en into lambda. v1 is equal to, for air medium v1 is equal to n into lambda. आता दुसरी मीडियम फॉर वॉटर और ग्लास मीडियम, बेटा दुसरी कोणती मीडियम वॉटर ग्लास असेल तर व्हेलॉसिटी v2 इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा. इथं n1 n2 येत नाही. काय येत नाही? एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये वेव्ह जात असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते आणि बदलतं काय? वेलॉसिटी अँड वेव्हलेंथ चेंजेस. फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम अँड वेलॉसिटी अँड वेव्हलेंथ चेंजेस, अँड सो दॅट v1 बाय v2 इज इक्वल टू लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. v1 बाय v2 इज इक्वल टू लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 इज द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड वेव्हलेंथ. तर यावरती काही न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व करायचे असतात. तर हे आर्टिकल जे होतं आपल्याला हे इथं आपण कंप्लीट केलेलं आहे. आता परत नेक्स्ट पिरियडला आपण दुसरा आर्टिकल लर्न करू.